हाय हॅलो म्हणजे कायची फॅमिली, आपण आलोय आपल्या न्यू एपिसोड मध्ये, जो आहे तर अक्षय तृतीयेचाच, पण आज आपण बनवणार आहोत त्यात वापरल्या जाणाऱ्या चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यातली ही पहिली ज्याला आपण म्हणतो पंचामृत. चला तर सुरू करूया. मग पंचामृत करायला. पहिले पंचामृत म्हणजे शब्दाप्रमाणे 5 वस्तू असं का? हो, थोडंच टाकायचं तेल, थोडं गरम होऊ देऊ आपण याला. पंचामृत साठी लागणारं साहित्य बघू पहिले. हा चिंचेचा कोळ आहे, गूळ 1 वाटी, शेंगदाणे हे थोडे भाजून घेतले आणि थोडे जाडसर असे काढून घेतले, आणि हे तीळ ती पण भाजलेली थोडी 1-अर्धा मिनिट परतली आहे त्याला, आणि कढीपत्ता आणि थोडी बारीक चिरलेली मिरची आहे. थोडी आपल्याला याच्यामध्ये हळद लागेल आणि थोडं जिरं, तेल, थोडं तेल तापलं आहे, थोडं जिरं टाकू आपण. यामध्ये मोहरी वगैरे वापरायची नाही, अक्षय तृतीयेला वगैरे नाही का, आपण त्या स्वयंपाकामध्ये मोहरी नाही वापरायची. म्हणजे आपण जो पाटोडी रस्सा केला त्यामध्ये पण आपण नाही वापरला. हे थोडं तडतडू द्यायचं. यामध्ये हे बघ जिरं तडतडलं. आता थोडी मिरची ही बारीक चिरलेली, थोडा गोडलिंब आणि अगदी किंचित हळद थोडी. हे थोडं परतून घेऊ आपण, आणि हा जो चिंचेचा कोळ आहे ना तो यामध्ये टाकू. ही सकाळीच भिजवायची? हो, सकाळी भिजवली मी, आणि नंतर 2-3 तासामध्ये मुरून जाते. आणि कधी लक्षात नाही राहिलं तर? लक्षात वगैरे नाही राहिलं तर मग थोडं गरम पाणी करायचं, आणि मग तेव्हा मग ती थोडी लवकर भिजल्या जाते मग. आणि मग त्याचा तो पूर्ण कोळ काढून घेतला, आणि थोडं चवीनुसार मीठ टाकू याच्यात. याला चांगलं आता उकळू देऊ. असं उकळू देऊ आपण याला. आता थोडं आटू देऊ. त्याच्यानंतरच मग हे शेंगदाणे, तीळ, गूळ हे नंतर टाकायचं थोडं. तर महत्वाचे पंचामृत मधले 5 जिन्नस कोणते? महत्वाचे म्हणजे शेंगदाण्याचा कूट, हा थोडा जाडसर, तीळ, गूळ, चिंच, आणि चिंच मेन. उकळी आली आहे तर आपण आता गूळ टाकून देऊ यामध्ये. हे पूर्ण एवढा बाउलभर पूर्ण टाकून देऊ. गूळ पण याच्यामध्ये चांगला वेळला. आता याला थोडासा पाक नाही का, थोडा तशासारखं होऊ देऊ आपण. थोडं आळू देऊ अजून. हे बघ आता आलं ना घट्ट. आता याच्यामध्ये आपण हे तीळ 2 टेबलस्पून आहे, आणि शेंगदाणे आता 2 ते 3 मिनटं आपण याला थोडं उकळी येऊ देऊ, आणि मग झालं रेडी. 10 ते 12 मिनटात तयार होते पंचामृत. आणि हे आता तयार झालं आपलं पाक. हे थंड झाल्यावर आहे ना अजून घट्ट येणार. आता बंद करून देऊ आपण. बघ खाऊन आता कसं झालं. तर आतुरता पंचामृताची. मस्त आंबट गोड झालाय. अगदी मला ह्याच्यातले जे 5ही पदार्थ आहे ते सगळे लागले. सो तुम्ही पण बनवून बघा. जो आहे अक्षय तृतीयाच्या वेगळ्या वेगळ्या चटण्या. पहिली चटणी आहे. नमस्कार मंडळी, आज अक्षय तृतीयेनिमित्त आपण चटण्या बघूया. तर आज पहिले मी दाखवणार आहे चण्याच्या डाळीची चटणी एक, नंतर दुसरी आहे कवठाची, तिसरी आहे जवसाची,
आणि चौथी आहे तिळाची. चला तर मग बघूया. आणि एक आपण पहिले पंचामृताची पाहिली आहे. सो टोटल 5 चटण्या होतात. ही डाळीची चटणी आहे ना, याला ही मगाशी मी 2-3 तास भिजत टाकलेली आहे डाळ, आणि हे पाण्यातून मग काढून घेतली. त्याला लागणारं साहित्य दही, मिरची एक ही टाकून घेऊ याच्यामध्ये आपण तोडून, आणि एक लसणाची कळी आणि थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता थोडा, जिरं आणि थोडं मीठ चवीनुसार. याला मग आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेऊ दही टाकून. आणि मग आपण त्याला तडका देऊ. तेल आणि मोहरी, हिंग थोडा. ही बघ आपण डाळीची चटणी आता बारीक करून घेतली. याला आपण तडका देऊ आता. थोडं तेल टाकू याच्यात, थोडंच घ्यायचं, आणि यामध्ये थोडं मोहरी बारीक आणि कारण जिरं आपण ह्यातच घेतलं. हां, आणि थोडी आहे ना साखर टाकायची चवीनुसार. आणि गॅस बंद केल्यावर हिंग टाकू आपण. बंद करा आता. आणि चिमूटभर हळद बंद केल्यावर, अगदी रंग यायसाठी छान पिवळा. म्हणजे जळायचं टेन्शन राहते ना, म्हणून बंद केल्यावरच टाक. आणि थोडा हिंग. हे आता आपण टाकून घेऊ याच्यामध्ये फोडणी. थोडी आपण चवीनुसार साखर. झाली आपली आता रेडी चटणी. तू विसरते आहे काहीतरी. कोथिंबीर तर आपण पहिलेच टाकली होती बारीक करताना, पण तरी प्रेझेंटेशन टाक. चला, झाली आहे रेडी ही आमची पहिली चटणी. कशी झाली आहे बघ टेस्ट करून. मस्त. म्हणजे आता तू साखर टाकली ना, एखादी मी असती तर कदाचित मी विसरून गेले असते. अरे पण तुम्हाला सगळं लक्षात राहतं. एक नंबर. चला तर मग आता आपली डाळीची चटणी तयार झाली आहे. कवठाची बघू आपण आता. हे कवट मी थोडं त्याला नाही का मधून फोडून घेतलं आहे, आणि गॅसवर थोडं 1 मिनिटासाठी गरम केलं आहे त्याला. आणि हे आता आपण काढून घेऊ याच्यातनं सगळं. हे छान पिकलं आहे ना कवट. असंच पाहिजे असतं चटणीला. याची खूप छान टेस्टी चटणी, एकदम मस्त होतं. कच्चं राहिलं ना तर थोडं हिरवा पण राहत असेल ते आतून. हे काढलं बघ आपण कवठाचं पूर्ण. यामध्ये आपण आता गूळ टाकू. गूळ जसं आता हे पिकलंच आहे ना कवट, तर यामध्ये तसं एवढा गूळ नाही लागत, मग कमी लागेल. बस एवढा टाकू आपण आता. आणि थोडं तिखट मीठ ते पण टाकून घेऊया. आणि त्याच्यातली थोडी एक लसणाची कळी पण टाक याच्यात. आणि थोडं चवीनुसार मीठ. याला पण आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे बघ कवठाची पण आपण मिक्सरमध्ये सगळं टाकून बारीक करून घेतलंय. मस्त रंग आलाय. रंग छान पिकलेलं निघाला ना कवट, त्याच्यामुळे छान रंग त्याला एकदम. ही पण टेस्ट करून बघा आता कशी झाली. छान अशी गोड आणि अशी वेगळीच चव वाटत आहे. गोड टाकला ना आपण त्याच्यामध्ये. मस्त. आता आपण बघूया जवसाची चटणी. कवठाची झाली आपली. आता जवसाची घेऊया. यामध्ये तू आता एक लसणाची कळी. जवसाच्या चटणीमध्ये आपण थोडा लसण जास्ती पण टाकला ना तरी चालते. छान चव चांगली वाटते. विक्रती पण मिळते. ती पण किती दिवस टिकते? म्हणजे ही आता आपण जी घरी बनवली बापरे महिना राहू शकते.
तुम्ही खाऊ शकता महिनाभर पण, पुष्कळ दिवस. हेल्दी पण असते. हेल्दी पण राहते. यामध्ये पण आपण थोडं तिखट मीठ टाकून घेऊया. थोडं मीठ चवीनुसार. हे पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता पूर्ण. ही जवसाची चटणी आहे ना, आपल्या तब्येतीला खूप छान असते. आपण इतर हार्ट साठी एकदम बेस्ट. तर ही आपण रोजच्या जेवणात पण वापरू शकतो. इतरही भाज्यांसोबत, इतरही भाज्यांसोबत खाऊ शकतो. बाकीच्या चटण्यापेक्षा ही जास्ती गुणकारी चटणी आहे. गुणकारी पण म्हणू शकतो आपण. चल मग टेस्ट करून बघ कशी झाली आहे. एकदम नकली वाटलं ते. छान आहे. बिलकुल याला कडवटपणा पण नाही आहे. नाही, कडवट नाही वाटत. पुष्कळदा मी विक्रती आणते त्यात थोडा कडवटपणा असतो. आपण याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे ना, त्याच्यामुळे त्याला जास्ती फ्लेवर चांगला येते जवसाला. आणि ही टिकते पण खूप दिवस. टिकते पण खूप. तुम्ही छान प्रवासात पण घेऊन जाऊ शकता आणि एक महिना म्हणजे त्याला 1 महिनाभर चांगला खाऊ शकता आपण. नक्की मी खाणार, संपवणार पूर्ण. जवसाची झाली आहे आपली रेडी. आपण आता तिळाची करून घेऊ. लसणाची कळी टाक याच्यामध्ये, थोडं तिखट, म्हणजे जशी आपण आता जवसाची केली ना त्याच प्रकारे ही पण. यामध्ये थोडं चवीनुसार मीठ. आणि ही पण आपण आता बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. ही बघ तिळाची पण आपण बारीक करून घेतली. मस्त सुगंध येतो. सुगंध येते ना. टेस्ट बघ आता कशी झाली. तर ते तर शरीरासाठी चांगलेच असते. छान आहे. जरा वेगळी वाटते. थोडा हलकासा कडवटपणा. प्रत्येक कसं झालं ते एक झाली, दुसरी, तिसरी, त्याच्यामुळे पण नाही. मस्त सुरेख. आणि ह्या सगळ्या चटण्या एवढ्या ज्या केल्या मी आता, ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी राहते माझ्याकडे पूर्ण 5 पंचामृत. एक ते आपण आधीच केलाय, तो व्हिडिओ दाखवली पण आधीच आहे. मग मला तर असं ह्या चटण्यांनीच पोट भरून जाईल. सो म्हणजे कायचे फॅमिली मेंबर्स, तुम्ही नक्की तुमच्या अक्षय तृतीयेला घरी साटोळ्या, पापड्या, पंचामृत, डाळीची चटणी, तिळाची चटणी, जवसाची चटणी आणि काय ते कवटाची चटणी सगळं बनवून पहा. किमान एक तरी बनवा. हे इन्स्टंट बनवा आणि आम्हाला सांगा कमेंट्स मध्ये की नेहमीच्या अक्षय तृतीयेपेक्षा हा अक्षय तृतीया तुम्हाला जरा वेगळा आणि असा पारंपरिक वाटतोय का. कमेंट्स करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा, सो दॅट आमच्या सगळ्या एपिसोड्सचे, सगळ्या रेसिपीजचे आणि सगळ्या ब्लॉग्सचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील न चुकता. आणि नेक्स्ट एपिसोड मध्ये काय राहील विचार गेस करा किंवा आम्हाला फरमाईश करा. आम्ही तुमची फरमाईश नक्की पूर्ण करू. आणि भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. बाय.